ओके ओके सो आता आपला हा व्ही कार्डचा मेन पेज आहे. या मेन पेजमध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक इम्पॉर्टंट डिटेल्स जे तुम्हाला रोजचे लागणारे एलिमेंट्स आहेत ते इथं तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसत आहेत. जसं की तुमच्याकडे टोटल ॲक्टिव्ह व्ही कार्ड्स किती आहेत, डिॲक्टिवेटेड व्ही कार्ड्स किती आहेत, तुम्हाला किती एन्क्वायरी झाली आहेत, तुम्हाला आजचे अपॉइंटमेंट्स किती आहेत हे तुम्हाला इथं दिसून येतं. नंतर खाली स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला दिसतं की तुमच्याकडे जे विजिटर्स येत आहेत त्याचा ग्राफ किती आहे, त्याची रेंज किती आहेत हे तुम्ही इथं ॲनालाइज करू शकता. आणि तसेच इथं तुम्ही चेकही करू शकता की तुमचे आधी किती होते, नंतर किती आहेत, याचा डेटा तुम्हाला पूर्णपणे दिसतो. जसं मी इथं करतो आहे 1 तारखेपासून तर ते 25 तारखेपर्यंत, 1 डिसेंबर ते 25 डिसेंबरचा हा डेटा आहे. ह्याच्यातून समजून येतं की आपल्याकडे कुठल्या वेळेस कधी किती विजिटर्स आलेत. तसंच इथं तुम्हाला टुडेज अपॉइंटमेंट्स दिसतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्ही कार्डचे नेम दिसणार, त्या व्यक्तीचं नाव स्पेसिफिक, मग इथं फोन नंबर आणि इथं ईमेल ॲड्रेस हे तुम्हाला इथं दिसणार. हे काही एलिमेंट्स होते जे तुम्हाला डॅशबोर्डवर दिसणार आहेत, जे तुम्हाला रोजचे लागणारे आहेत. नंतर इथं जर तुम्ही व्ही कार्डवर क्लिक केलं तर व्ही कार्डवर तुम्हाला व्ही कार्डचे नाव दिसणार, त्याचा यू आर एल दिसणार, जे तुम्ही कॉपी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला चेक करायचं असेल की तुमचं व्ही कार्ड दिसणार कसं आहे हे तुम्हाला इथं क्लिक करून दिसून जातं. आता इथं मी क्लिक करून बघितलं, हे बघा हा असा तुमचा व्ही कार्ड दिसतो, जिथं तुमचं नेम, नंतर सोशल मीडिया हँडल्स तुमचे इथं झाले आहेत, कॉन्टॅक्ट्स कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो, तुमचे सर्व्हिसेस जो बारकोड आहेत तेही इथं डिस्प्ले होतो. नंतर इथं गॅलरीमध्ये तुम्ही तुमचे बिझनेसचे काही फोटोज वगैरे टाकू शकता. तिथं प्रोडक्ट्स आहेत, टेस्टिमोनियल्स आहेत, इंस्टाग्राम असेल तर त्याचा फीड इथं दिसतो, बिझनेस आवर काय असतो, अपॉइंटमेंट्स तुमचे काय, कोणाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर इथून ते घेऊ शकतात, एन्क्वायरी इथून करू शकतात तुमच्या बिझनेसबद्दल. नंतर इथं तुमचा लोकेशन दिसतो की तुमचं वर्क प्लेस कुठल्या लोकेशनवर आहे, तेही तुमच्या विजिटर्सला इझिली अवेलेबल होऊन जातं. तर आता इथं या ठिकाणी आपण बघितलं तर हे स्टॅटिस्टिक्स आहे जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं. व्ही कार्ड ॲनालिटिक्स, तुमचे विजिटर्स किती आले आहेत, कुठल्या दिवशी कुठल्या महिने किती आहेत. तेच बरोबर इथं तुम्हाला तुमच्या ॲनालिटिक्सचा थोडा एक डिटेलमध्ये ओव्हरव्ह्यू भेटतो. जसं की जर तुमचा बिझनेस बाहेरचा असेल तर तुमच्यासाठी हे तुम्हाला हे महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं कुठल्या देशातून तुम्हाला व्हिजिट केलं आहे, तुमच्या व्ही कार्डवर व्हिजिट केलं आहे. नंतर इथं दुसरे डिटेल्स असे आहेत जे सर्वांनाच कामी येणार, की कुठल्या डिव्हाइसमधून विजिटर्सला एन्क्वायरी आलीत, डेस्कटॉपमधून का फोनमधून, कसे तुमचे विजिटर्स आहेत, कुठल्या प्रकारचे विजिटर्स आहेत. तसंच तुमचे जे विजिटर्स आहे ते कुठल्या ऑपरेटिंग सिस्टम यूज करतात, ते अँड्रॉईड OSमधून आलेत का आयफोनमधून आलेत की विंडोजमधून आलेत, PC किंवा लॅपटॉप. नंतर तुम्ही इथं चेक करू शकता की तुमच्या विजिटर्स कुठला ब्राउझर यूज करतात, कुठल्या ब्राउझरने आलेत, सोबतच कुठल्या लँग्वेजमध्ये तुमचे व्ही कार्ड्स बघितले गेलेत. इथं आता इंग्लिशमध्ये दिसतंय की इतके बघितले गेलेत. आपल्याकडे मल्टिपल लँग्वेजेस आहेत, तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये. नंतर पुढे गेलो की इथं तुम्हाला दिसतं सबस्क्रायबर्स, ह्याच्या डेप्थमध्ये आपण नक्की जाऊ. नंतर इथं तुम्हाला स्टॅटस दिसतं. हे तुमचं स्टॅटस म्हणजे की तुम्ही डॅशबोर्डवर बघितलं होतं की तुमचे ॲक्टिव्ह व्ही कार्ड्स किंवा डिॲक्टिव्ह व्ही कार्ड्स किती आहेत, हे त्याचं स्टॅटस आहे. आता इथं हे स्टॅटस जर ऑफ केलं तर हे तुमचे झाले डिॲक्टिवेट व्ही कार्ड, हे तुमचं झालं ॲक्टिव्ह व्ही कार्ड. नंतर इथं तुम्हाला दिसतो की तुमचा जो व्ही कार्ड आहे तो कधी क्रिएट केला गेला होता,
त्याची माहिती इथं दिसते. पुढं क्लिक केल्यावर इथं तुम्हाला दिसतो ॲक्शन. आता इथं ॲक्शनचा अर्थ असा आहे की या ठिकाणी तुम्ही तुमचा जो बनवलेला व्ही कार्ड आहे, जो रेडी आहे, त्याला तुम्ही नंतर एडिटही करू शकतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी दिसतं बेसिक डिटेल्स. एडिट व्ही कार्डमध्ये तुम्हाला इथं तुमचे नाव दिसतात. इथं नेम जो डिस्प्ले होणार आहे तुमच्या व्ही कार्डच्या अप्पर पोर्शनमध्ये या ठिकाणी. नंतर हे व्ही कार्डचे नेम, इथं तुमचे ऑक्युपेशन, इथं डिस्क्रिप्शन आहेत. नंतर इथं प्रोफाईल पिक्चर, कवर पिक्चर. तर इथे व्ही कार्डचे काही अजून डिटेल्स आहेत, जसे की फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर, अल्टरनेट ईमेल ॲड्रेस, अल्टरनेट फोन नंबर, लोकेशन किंवा लोकेशन टाईप. आता हे लोकेशन टाईप तुम्हाला सांगितलं जाणार, पर्सनली तुम्हाला सांगितलं जाणार कसं हे यूज करायचं ते पुढं. लिंक, एम्बेड वगैरे ह्याची तुम्हाला नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीची सगळ्यांची डिटेलमध्ये तुम्हाला प्रॉपर माहिती पुरवली जाणार. हे तुम्हाला सर्व सांगितलं जाणार, कसं भरतात, काय भरतात, कुठले इन्फॉर्मेशन कसे डिस्प्ले होतात, या सगळ्यांची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये दिली जाणार प्रत्यक्ष. तर इथं हे कंपनीचे नाव आहेत, कोणी बनवून दिलं तुम्हाला तुमचं व्ही कार्ड, त्याचे डिटेल्स आहेत. आता इथं नेम आहे, त्या व्यक्तीचं व्हिजिटिंग कार्ड आहेत, व्ही कार्ड आहेत, डिजिटल व्ही कार्ड. नंतर इथं त्याचे जॉब टायटल आहे, आणि इथं डिफॉल्ट लँग्वेज तुम्हाला कुठली हवी, की तुमचे व्हिजिटर्स तुमचं व्ही कार्ड कुठल्या भाषेमध्ये बघायचं असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. नंतर तुम्ही विजिटरला हेही ॲक्सेस देऊ शकता की तुम्हाला त्यांना कुठल्या लँग्वेजमध्ये बघायचं आहे तुमचं व्ही कार्ड. इथं हे लँग्वेज एनेबल म्हणून आहे ऑप्शन. नंतर इथं एन्क्वायरीचा फॉर्म आहे, तो एन्क्वायरी फॉर्म तुम्ही ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिवेट करू शकता तुमच्या गरजेनुसार. नंतर इथं डाउनलोड QR आहे, ओके. नंतर शो QR कोड आहे. नंतर इथं एनेबल ॲड टू कॉन्टॅक्ट आहेत. नंतर इथं हाईड व्ही कार्ड स्टिकी बार. ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्हाला याची माहिती पूर्णतः भेटणार. नंतर इथं आलं व्ही कार्ड टेम्पलेट्स. आता व्ही कार्ड टेम्पलेट्समध्ये बरेच बिझनेसेससाठी, बरेच वर्कफ्लोसाठी इथं बनवले गेले आहेत. तुम्ही इथं कर्सर घेऊन जाऊन चेक करू शकता की तुमचा व्ही कार्ड जो आहे तो दिसणार कसा आहे, कुठल्या प्रकारे दिसणार आहे हे तुम्हाला इथं दिसून येतं. आणि हे व्ही कार्डचे टेम्पलेट्स प्रत्येक बिझनेससाठी आम्ही रेडी केले आहेत. सगळ्यांचा लेआउट एक युनिक, डिफरंट, क्रिएटिव्ह वेमध्ये दिसतो तुम्हाला. हे इथं तुम्ही बघू शकतात. व्हरायटीमध्ये तुम्हाला आहेत. तुमचा जो बिझनेसचा जो कोर आहे तो तुम्ही इथून विजिटर्सला डिस्प्ले करून देऊ शकतात, ओके. त्याच्यानंतर इथं डायनॅमिक व्ही कार्ड. आता जो तुम्ही सिलेक्ट केला गेला टेम्पलेट आहे त्यालाही तुम्हाला काही चेंज करायची इच्छा आहे, समजा काही गोष्ट फॉन्ट वगैरे आहे, तुम्हाला तुमच्या हिशोबाने क्रिएटिव्ह वेमध्ये द्यायचं आहे, त्याचा लेआउट हलका चेंज करायचा आहे, त्याचे बटन्स दिसतात ते थोडे बदलायचे आहे, तुम्ही इथं चेंज करू शकतात. जसे इथं फॉर एक्झाम्पल इथं कलर्स वगैरे आहेत ते तुम्ही बदलवू शकतात, जो कलर दिसणार आहे तो बदलवू शकतात. नंतर इथं तुम्हाला जो स्टिकी बटन आहे तोही तुम्ही चूज करू शकता की कुठे ठेवायचा, राईट किंवा लेफ्ट. बरं, हे तुम्हाला स्टिकी बटनचा उपयोग कसा काय होणार आहे याचीही माहिती तुम्हाला भेटणार पूर्ण डिटेल्समध्ये प्रत्यक्ष. तर आता हा तुमचा जो फोन आहे तुमचा असा दिसणार आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता इथंच व्हर्च्युअली की तुमचा व्ही कार्ड कसा डिस्प्ले होणार आहे. या प्रकारे तुम्ही चेक करू शकता तिथं, ओके. नंतर इथं तुमची ते बटनची स्टाईलही चेंज करू शकतात.
जसे ह्या फॉर्मॅटमध्ये दिसावं की ह्या फॉर्मॅटमध्ये दिसावं, हे सगळं तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या क्रिएटिव्ह वेमध्ये. ओके, ह्या काही स्पेसिफिक डायनॅमिक एडिट्स आहे ते तुम्ही एडिट करून घेऊ शकता. नंतर इथं बिझनेस आवर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, तर इथं तुम्ही सिलेक्ट करू शकतात. दिले गेल्या टाईम फ्रेमवर तुम्ही इथं सिलेक्शन घेऊ शकतात. नेक्स्ट इथं सर्व्हिसेस आहे. तुम्हाला सर्व्हिसेस तुमच्या बिझनेसची इथं या ठिकाणी तुम्ही अपलोड करायची. ते इव्हेंच्युअली तुमच्या व्ही कार्डवर डिस्प्ले होतात या ठिकाणी अशा तुमच्या डिटेल्सच्या एक्झॅक्ट खाली, जिथे तुम्ही तुमचा जो आयकॉन आहे तो कसा दिसणार, इथं फोटो त्याचा अपलोड करायचा, नेम करायचं आहे, नेम टाकायचं आहे की तुमची कुठली सर्व्हिसेस आहेत, URL लिंक तुमच्या जे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता त्याची अजून काही माहिती आहे एक्स्ट्रा, त्याची लिंक तुम्ही इथं देऊ शकतात. नंतर इथं व्ह्यू करू शकतात की कसं तुमचं जे सर्व्हिसेस आहेत, काय डिटेल्स आहेत तुम्ही भरलेली, इथे तुम्ही चेक करू शकतात. या एडिटमध्ये तुम्ही तुमचं सर्व्हिसेसबद्दल काही स्पेसिफिक इथं देऊ शकतात, जसं की तुमची सर्व्हिसेसचं नेम, URL, डिस्क्रिप्शन, काय आहे तुमची सर्व्हिस आणि ते सर्व्हिसचा एक फोटो. नेक्स्ट इथं तुम्ही पुढं चालून समजा तुम्हाला कुठली सर्व्हिस बंद करणार असणार तर इथं तुम्ही डिलीट करू शकतात, किंवा नवीन सर्व्हिस ॲड करणार असाल तर इथं तुम्ही क्लिक करू शकता. नेक्स्ट या ठिकाणी प्रोडक्ट्स, तर इथं प्रोडक्ट्स सेम ॲज सर्व्हिस इथं तुमचं दिसून येतं. जसं तुम्ही सर्व्हिसेस बघितलं तसंच तुम्हाला इथं दिसून येतं तुमच्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याची डिटेलिंग. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं की तुमचं आयकन म्हणजेच की तुमचा जो प्रोडक्ट्स आहेत त्याचे काही फोटोज तुम्ही इथं बघू शकतात, काय तुम्ही अपलोड केले आहेत, नेम काय आहे, त्या प्रोडक्टची लिंक काय आहेत, काय माहिती वगैरे असेल तर इथं तुम्ही लिंकद्वारे ते देऊ शकता. त्या प्रोडक्टची प्राईस काय आहे आणि इथं व्ह्यू तुम्ही करू शकता की तुम्ही डिटेल्स जे भरले आहेत. या एडिटच्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता दिलेली काही इन्फॉर्मेशन, समजा तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा प्राईस किंवा नेम चेंज करायचं आहे, समजा करन्सी चेंज करायची आहे तुमचा बिझनेस जर बाहेरचा असेल तर, किंवा प्रोडक्ट URL समजा तुमची चेंज झाली आहेत, नवीन तुम्ही लिंक बनवली आहेत तर इथं तुम्ही एडिट करून देऊ शकता. फोटो चेंज झालेला आहेत तर फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता प्रोडक्ट्सचा. जर तुम्हाला आता असेच काही प्रोडक्ट्स ॲड करायचे आहेत तर इथं ॲड प्रोडक्ट म्हणून तुमची माहिती भरायची, प्रोडक्ट्सची नेम टाकायचं, प्राईस, डिस्क्रिप्शन, करन्सी, प्रोडक्टची URL, फोटोज आणि सेव्ह. तसंच जर समजा कुठलं प्रोडक्ट्स तुम्हाला बंद करायचे आहे तर तुम्ही इथं डिलीट करू शकतात. नेक्स्ट हे तुमचं जर इंस्टाग्राम ID असेल तर तुम्ही क्रिएटर असेल किंवा तुमचं अजून काही माहिती असेल तुमच्या सोशल मीडियावर तर तुम्ही इथं त्याची लिंकही देऊ शकतात की तुमचे व्हिजिटर्स इथं जाऊन अधिक माहिती घेऊ शकता तुमच्या बिझनेसबद्दल, जसे पोस्ट किंवा रील असे तुम्ही बरेच डिटेल्स देऊ शकतात. नेक्स्ट इथं आपण गेलो तर हे गॅलरी आहेत की तुमचे जे बिझनेसेस आहेत त्याचे काय तुम्हाला फोटोज अपलोड करायचे आहेत काही, तर इथून तुम्ही अपलोड करू शकता. काही ऑडिओज आहे तुमच्या बिझनेसबद्दल तुम्हाला द्यायची काय माहिती ऑडिओ फॉर्ममध्ये, हे तुम्ही इथं देऊ शकता. काही फाईल आहे तेही तुम्ही इथं डिस्प्ले देऊ शकता की व्हिजिटर्स ते तुमच्याबद्दल जाणून घेईल की काय आहे ते. तसेच इथं तुम्ही तुमचं व्हिडिओही टाकू शकतात. तुमचा कुठला व्हिडिओ असणार आहे तोही तुम्ही इथे देऊ शकतात की तुमचे व्हिजिटर्स
त्याच व्हिजिटिंग कार्डच्या वेबसाईटवरही बघू शकतात की त्यांना इझिली ॲक्सेसेबल होऊन जाणार की तुमचं बिझनेस एक्झॅक्टली काय आहेत व्हिडिओ फॉर्ममध्ये. नंतर इथं तुमचं यूट्यूबवर चॅनल असणार तर यूट्यूबच्या चॅनलची लिंकही तुम्ही इथं देऊ शकतात. इथं ॲड गॅलरीमध्ये क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा हा फॉर्मॅट चूज करायचा आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारे तुमची गॅलरीमध्ये फोटो हवा आहे का व्हिडिओची लिंक द्यायची आहेत, तुम्हाला फाईल्स द्यायची आहे जे तुम्हाला असं वाटतं की तुमचे विजिटर्स बघावे, किंवा व्हिडिओ द्यायचा आहे, काही इन्फॉर्मेशन द्यायची तुमच्या बिझनेसबद्दल डिटेल्समध्ये थोडंसं, तेही तुम्ही इथे देऊ शकता. ऑडिओ फॉर्ममध्ये ते सिलेक्शन करून ओके. सो पुढं वळूया. टेस्टिमोनियल्स म्हणजेच तुमचे काही टेस्टिमोनियल्स असेल ज्याचे इथं माहीत तुमच्याकडे आले असतील, काही कस्टमर्सचे रिव्ह्यूज वगैरे ते तुम्ही इथं डिस्प्ले करू शकतात. या ठिकाणी इथं ॲड टेस्टिमोनियल्स केलं आपण. इथं टेस्टिमोनियल्सचे नाव, त्याची डिस्क्रिप्शन म्हणजेच की त्यांचा मेसेज की त्यांना काय सर्विस आवडली, त्यांचा रिव्ह्यू, फीडबॅक इथं तुम्ही लिहून त्यांचा फोटो इथं अपलोड करून सेव्ह करून असं तुम्ही इथं डिस्प्ले करू शकता, जो तुम्हाला तुमच्या व्ही कार्डच्या टेस्टिमोनियल सेक्शनमध्ये दिसून येतो. सो तुमचे व्हिजिटर्स जाणून घेता की तुमचे सर्व्हिसेस कशा प्रकारे लोकांपर्यंत पोचली. पुढे अपॉइंटमेंट सेक्शन. या ठिकाणी तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट सेक्शन एडिट करू शकतात की तुम्हाला कुठल्या दिवशी अपॉइंटमेंट्स हवी आहेत. इथं तुम्ही तुमचं डे इथं तुम्ही टाईम देऊ शकता, कुठल्या टायमाला हवी. इथं जर तुमचा टाईम एक ब्रेकमधून असेल, एक मॉर्निंग एक इव्हनिंग, तेही तुम्ही इथं ॲड करू शकतात. ॲडच्या प्लसच्या ठिकाणी इथं प्लसमध्ये क्लिक करून यानंतर जर तुमचे काही पेड किंवा फ्री अपॉइंटमेंट्स असणार हेही तुम्ही इथं सिलेक्शनमध्ये देऊ शकतात. नंतर तुमचे काही सोशल मीडिया हँडल्स असेल त्याची लिंक इथं तुम्ही देऊ शकतात. जसे तुमची कुठली वेबसाईट असणार, तुमचा ट्विटर असणार आहेत, फेसबुक असणार आहेत, तुमचा इंस्टाग्राम असणार आहेत, असे बरेच तुमचे सोशल मीडिया डिटेल्स तुम्ही इथं फिल आउट करू शकतात, जेणेकरून तुमचे जे व्हिजिटर्स आहेत अधिक माहिती तुमच्या बिझनेसबद्दल प्रत्येक क्षेत्रातून घेतील. सो नेक्स्ट आहे कस्टम लिंक्स आणि बॅनर. हे दोन्ही फीचर तुमच्या व्ही कार्डवर तुमच्या बिझनेस टोनच्या हिशोबाने कसं आपण या दोन्ही फीचरचा उपयोग करून घेऊ शकतो ह्याची माहिती इन डिटेल्स तुम्हाला सविस्तर दिली जाणार. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्ही कार्ड एडिट करू शकतात. नेक्स्ट एन्क्वायरीज. सो इथं तुम्हाला एन्क्वायरीज इन डेप्थमध्ये दिसणार की कोणी कुठल्या व्यक्तीने एन्क्वायरी केली आहेत. सो इथं तुम्हाला दिसणार की कुठल्या व्ही कार्डवर एन्क्वायरी आली आहेत, नंतर त्या व्यक्तीचे नाव ज्याने एन्क्वायरी केली, त्यांचा ईमेल आय डी, त्यांचा फोन नंबर, समजा त्याने कुठली अटॅचमेंट दिली असणार आहेत तेही इथं डिस्प्ले होणार, आणि कधी ती एन्क्वायरी आली होती याची तारीख, आणि हे ॲक्शन्स म्हणजे याचं डिटेल्स तुम्हाला दिसणार आहेत इथे एन्क्वायरी, आणि तुम्ही डिलीटही करू शकता इथून. नेक्स्ट अपॉइंटमेंट फीचर. अपॉइंटमेंट फीचरमध्ये आता इथं तुम्हाला ॲक्च्युली इन डेप्थ तुम्हाला दिली जाणार इन्फॉर्मेशन, जसं की कुठल्या व्ही कार्डवर आली एन्क्वायरी, नंतर कुठल्या व्यक्तीने केली, त्यांचे ईमेल आय डी, त्यांचा फोन नंबर, तसंच कुठल्या टाईम स्लॉट्समध्ये अपॉइंटमेंट भेटली तुम्हाला, नंतर त्याचं स्टॅटस काय आहेत हे तुम्हाला इथं दिसतं. सध्या कंप्लीट आहे तिथं दिसतं, आणि जर नसेल कंप्लीट तर इथं पेंडिंग दिसून येतं. नेक्स्ट इथं कुठल्या टाईपची अपॉइंटमेंट आली आहेत, फ्री किंवा पेड, हे तुम्हाला इथं दिसतं, आणि ॲक्शन तुम्ही ते डिलीटही करू शकतात. ओके. नेक्स्ट
प्रोडक्ट्स ऑर्डर सेक्शनमध्ये तुम्हाला दिसतं की तुमच्या कुठल्या प्रोडक्ट्सवर ऑर्डर आली आहेत ह्याची माहिती तुम्हाला इथं दिसून जाते. नेक्स्ट आहे व्हर्च्युअल बॅकग्राऊंड्स. तर व्हर्च्युअल बॅकग्राऊंडचं फीचर तुमच्या व्हीकार्डसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी कसा आपण उपयोग करून घेऊ शकतो ॲज पर युअर बिझनेस टोन याची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष दिली जाणार. नेक्स्ट तसेच NFC कार्ड्स याचीही माहिती तुम्हाला प्रत्यक्ष दिली जाणार की तुमच्या बिझनेस टोनच्या हिशोबाने आपण कसा त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पुढे स्टोरेज. सो स्टोरेजमध्ये तुम्ही जो प्लॅन चूज केला आहे त्या प्लॅननुसार तुम्हाला तुमचे स्टोरेजचे ओव्हरव्ह्यू इथं दिसतात आणि इन डिटेल्स तुम्हाला दिसतात की तुम्ही कुठल्या प्रकारे या स्टोरेजचा उपयोग केला आहे. तुम्ही कस्टमाइजही करू शकता त्या हिशोबाने की तुम्हाला तुमचा व्हीकार्डमध्ये काय काय ठेवायचं आहे आणि काय काय चेंजेस करायचे आहेत. नेक्स्ट तुम्हाला इथं दिसणार मॅनेज सबस्क्रिप्शनमध्ये की तुमचा करंट प्लॅन कुठला चालू आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत, कधी सबस्क्राईब केला होता आणि त्या प्लॅनची व्हॅलिडिटी किती आहेत. आणि इथं या पोर्शनमध्ये तुम्ही तुमचा प्लॅन अपग्रेड करू शकतात आणि इथं तुम्हाला दिसतं की व्हीकार्ड्स तुमचे किती आहेत. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला दिसतं तुमचे प्रिव्हियस प्लॅन कुठले परचेस केले गेले आहेत याची इन डेप्थ तुम्हाला डिटेल्स तिथं दिसते. सो असं आहेत आपल्या व्हीकार्डचं डिटेलिंग की तुम्हाला व्हीकार्डचा उपयोग तुमच्या बिझनेससाठी कसं तुम्ही क्रिएटिव्हली करू शकतात. Thank you for watching the video.